असं सॉफ्ट मुलायम पनीर बनवायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. हे दुधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात लो फॅट, फुल फॅट अशा पद्धतीत हे दूध मिळतं. आपल्याला जे हवं आहे ते दूध घ्यायचं. तर मी घेतलेलं आहे फुल फॅट गाईचं दूध आणि इथे जे दूध मिळतं ते पॉईंट्समध्ये मिळतं. जर 1 लिटर आपण दूध घ्यायला गेलो तर 1 लिटरपेक्षा जास्त दूध तिथे आपल्याला पॉईंट्समध्ये मिळतं. आता आपण घरी गेल्यावर बघूया 4 लिटरमधून किती एक्स्ट्रा दूध आपल्याला भेटलेलं आहे ते. तुम्ही बोलाल एवढ्या दुधाचं पनीर ही काय करणार? तर त्यातून मी मिठाईसुद्धा बनवणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता इथे मोजमाप कसं लिहिलेलं आहे त्यांनी लिटर आणि पॉईंट्स दोन्हीमध्ये लिहिलेलं आहे. तर आपल्याला 4 लिटरमधून अर्धा लिटर दूध एक्स्ट्राचं भेटलेलं आहे पॉईंट्समधून. 4 लिटर दुधाचे इंडियन रुपीजमध्ये कन्व्हर्ट केले तर राऊंड फिगरमध्ये ₹350 होतात. आणि इथे दूध स्वस्त मिळतं कारण इथले हिरवे डोंगर आणि त्यावर चरणाऱ्या त्या गायी. त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. तर एवढ्या दुधासाठी आपल्याला मोठा टोप लागणार आहे. तर मी ह्यातलं 4 लिटर दूध घेणार आहे. फुल फॅट गाईचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध 4 लिटर आहे. तुम्ही 1 लिटरमध्ये बनवू शकता ही अशीच सेम रेसिपी. दूध फाडण्यासाठी तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा पण वापर करू शकता. आणि दूध फाटायला टाईम लागतो त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवूनच हे काम करायचं आहे. दूध तापवताना गॅस मीडियम ठेवायचा आणि मग दूध तापवायचं आहे. दूध पातेल्याच्या बुडाला लागू नये, करपू नये याची काळजी घ्यायची. आणि दुधावर साय येऊ द्यायची नाही त्यासाठी दूध सतत ढवळत राहायचं आहे. दूध आता तापायला ठेवलं आहे. जास्त फास्ट फ्लेम करू नका. मीडियम ठेवा आणि दूध तापवा. दूध खाली लागणार नाही आहे टोपाला, त्याची काळजी घ्यायची आहे. हे 4 लिटरपेक्षा जास्त दूध आहे त्यामुळे दूध तापल्यावर मी त्यातलं थोडंसं दूध काढून घेणार आहे. फक्त 4 लिटर दूध मला पनीर बनवायला घ्यायचं आहे. 4 लिटर दुधासाठी 4 ते 5 टेबलस्पून व्हिनेगर घेतला आहे आणि तो अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे. आणि म्हशीच्या दुधात पण पनीर खूप छान बनतं. तर तुमच्याकडे जर म्हशीचं दूध अवेलेबल असेल तर ते घ्या. ही जी दुधाला साय आलेली आहे ती मी मोडून घेते. दुधाला साय येऊ द्यायची नाही, ते सतत ढवळत राहायचे. दूध चांगलं उकळलेलं आहे. एकच उकळी येऊ द्यायची आहे दुधाला आणि लगेच गॅस एकदम बारीक करायचा आहे. 2-3 मिनटासाठी चांगलं ढवळून घ्यायचं आहे दूध. दूध उकळल्याबरोबर त्यात लिंबू रस किंवा व्हिनेगर घालायचं नाही आहे, नाहीतर पनीर आहे ते खराब होणार. कधी दूध लवकर फाटत नाही. मग अशा वेळी एखाद चमचा व्हिनेगर एक्स्ट्रा घ्यायचा आणि त्यात पाणी मिक्स करून हळूहळू करून दुधात सोडायचं. मग दूध लगेच फाटतं. दूध फाटण्यासाठी जर व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरत असाल तर तो तुम्हाला जास्त प्रमाणात लागेल. गॅसची फ्लेम लो करून दुधाची एक वाफ जाऊ द्यायची. व्यवस्थित ढवळत राहायचे दूध, त्याची वाफ जाऊ द्यायची आणि मग हळूहळू करून पाण्यात मिक्स केलेला व्हिनेगर किंवा लिंबू रस हळूहळू करून घालायचे दुधात. दूध उकळल्या लगेच त्यात व्हिनेगर नाही घालायचं आहे कारण दुधाला लगेच शॉक बसेल आणि तो जो पनीर आहे तो चांगला होणार नाही आहे, तो रबरी होईल. त्यामुळे दूध उकळायला लागलं की लगेच गॅसची फ्लेम स्लो करायची. त्याला फक्त एक उकळी येऊ द्यायची. 2 मिनिट दूध ढवळत राहायचे, त्याची वाफ जाऊ द्यायची. मग त्यानंतर हळूहळू करून व्हिनेगर ॲड करायचं आहे. एकाच वेळी सगळं व्हिनेगर घालायचं नाही आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे. दूध फाटायला थोडा टाईम लागतो. तोपर्यंत एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, ती म्हणजे कसं असतं ना, आपल्याकडे भारतात घरी पाहुणे आले, अचानक गोडधोड खावंसं वाटलं, सण उत्सव असला की 5 मिनटात दुकानात जातो आणि फ्रेश मिठाई, फ्रेश पनीर अशा गोष्टी लगेच अवेलेबल होतात. पण जेव्हा आपण भारतातून परदेशात जातो तेव्हा मात्र तुम्हाला मिठाईची दुकानच दिसत नाही तिथे. त्यामुळे जे आवडतं ते परफेक्ट बनवायला शिकायचं आणि आपली कामं आपल्यालाच करावी लागतात. त्यामुळे प्रत्येकजण स्वावलंबी होतो. हे बघा आता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा दुधात व्हिनेगर टाकल्या टाकल्या किती हळूवारपणे दूध फाटायला लागले ते बघा.
इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दूध फाटताना चमचा एकदम जोरात किंवा वेगाने फिरवायचं नाही आहे. एकदम हलक्या हाताने प्रेमाने चमचा फिरवा, जेणेकरून जे पनीर आहे त्याचे तुकडे मोठे आणि मऊसूत निघतील. या दुधाची क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यामुळे दूध फाटलं की लगेच त्यात मी 1 ग्लास थंड पाणी घालणार आहे. त्याने काय होईल, फाटलेलं दूध जास्त वेळ गरम राहणार नाही आहे आणि ती जी फाटण्याची प्रोसेस असते ती थांबेल. बघा कसं पाणी सेपरेट झालं आहे आणि पनीरसुद्धा सेपरेट झालेलं आहे. हे बघा दूध फाटलेलं आहे. आता लगेच गॅस बंद करायचं आहे आणि त्यात 1 ग्लास थंड पाणी ओतायचं आहे. म्हणजे जे दूध फाटलेलं आहे, जे प्रोटीन्स आहेत ते ओव्हर कुक होत नाहीत आणि पनीर बनेल ते एकदम सॉफ्ट मुलायम बनेल. हे फाटलेलं दूध आहे त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यावर हे असं कपडा, सुती कपडा ठेवायचा आहे. ज्याचा कलर जाणार नाही असा कपडा घ्या. स्वच्छ असा धुतलेला कपडा घ्या. त्यात हे पनीर गाळायचं आहे. तर ह्याच्यावर तुम्ही चाळण ठेवा आणि त्यावर जर कपडा ठेवला तरीही चालेल. ते जास्त इझी पडतं. या दुधाची क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे मग तेवढ्या मोठ्या साईजची चाळण माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी डायरेक्ट कपडा या वाडग्यावर ठेवला आहे. पनीरमधला आंबटपणा निघून जावा यासाठी 2-3 पाण्याने पनीर आहे ते हलक्या हाताने धुवायचं आहे. म्हणजे पनीरचा आंबटपणा तर निघून जाईलच, पण तो नॉर्मल टेम्परेचरला येईल आणि तो सॉफ्ट व्हायला पण मदत होईल. हे जे पनीरचं प्रोटीन्सयुक्त पाणी आहे त्याचा उपयोग तुम्ही दूध फाडण्यासाठी पण करू शकता. पनीरमधलं वे आहे, प्रोटीन्सयुक्त पाणी ते सगळं काढलेलं आहे. आता आपण पनीर आहे तो थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे. एकदम थंड पाण्याने हलक्या हाताने पनीर धुवायचं आहे. वरच्यावर असं पाणी टाकायचं आहे. या मिश्रणामधलं पाणी आहे त्याला वे बोलतात. तर ते पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे. ते सुद्धा एकदम प्रोटीन्सयुक्त असतं, तर ते फेकू नका. त्याचा पण उपयोग तुम्ही पीठ मळायला करू शकताय किंवा पराठे, कढी असं काय काय बनवायला करू शकताय. पनीरमध्ये व्हिनेगरचा जो आंबटपणा राहिला आहे तो आंबटपणा निघून जाण्यासाठी 2-3 पाण्याने मी हे पनीर आहे ते धुवून घेतलेलं आहे आणि ते चाळणीत ठेवले आता, म्हणजे त्यातलं पाणी निथळून जाईल. थंड पाणी वापरल्याने गरमागरम जे पनीर आहे त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती बंद होईल आणि पनीर आहे तो हार्ड होणार नाही, तो सॉफ्ट व्हायला मदत होईल. बघा ह्या पनीरला कपड्यात बांधून लटकवून ठेवलं होतं, तर त्यातलं थेंब करून पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. जास्त ठेवायचं नाही, फक्त अर्धा तासासाठीच लटकवून ठेवायचं आहे, म्हणजे त्याचं पाणी आहे ते निघून जाईल. आणि आता त्याला शेप देण्यासाठी आपण एखाद्या भांड्यात किंवा चाळणीत हे शेप देण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे त्या पनीरला चांगला शेप पण येतो आणि कट करताना आपल्याला प्रॉब्लेम नाही येत. व्यवस्थित असे क्यूब्स निघतात. तर जास्तीचं पाणी पण निघून जातं. अर्धा तासानंतर परत हे पनीर काढून घ्यायचं आहे, कारण त्याला जर तुम्ही तसंच ठेवलं तर त्याला तोच शेप येणार. तर त्याला शेप चांगला गोल किंवा चौकोनी देण्यासाठी आपल्याला परत हे पनीर आहे ते काढून चाळणीत किंवा प्लेटमध्ये काढायचं आहे आणि मग त्यावर वजन ठेवायचं आहे. तर त्याला चांगला शेप यायला पाहिजे आणि त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जायला पाहिजे. त्यासाठी आपण हे वजन ठेवूया आणि पनीर आहे ते जाळीच्या भांड्यात किंवा एखादं चाळण असेल त्यात ठेवा, म्हणजे वजन ठेवल्यावर पनीरमधलं पाणी सहज निथळून जाईल अशा पद्धतीत ठेवा. जेव्हा आपण पनीरवर वजन ठेवतो तेव्हा एक्स्ट्राचं पाणी सहज निघून जाण्यासाठी एखादे छिद्र असलेला ट्रे, भांडं किंवा चाळण घ्यायची, त्यात ठेवायचं पनीर. त्यातलं पाणी सगळं एक्स्ट्राचं निघून जाईल अशा पद्धतीत त्याच्यावर वजन ठेवायचं आहे. जास्त हेवी वजन ठेवू नका, नाहीतर पनीरमधलं सगळं पाणी निघून जाऊन ते कोरडं होणार. कोरडं झाले की पनीर नीट कट होणार नाही, त्याचे क्यूब्स नीट पडणार नाहीत. अर्धा तासानंतर मी वजन काढलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकताय, हे बघा किती मस्त सॉफ्ट मुलायम असं पनीर बनलेलं आहे. एकदम बाजारसारखं पनीर दिसते. तर तुम्ही पण असंच पनीर बनवू शकताय. दूध चांगल्या क्वालिटीचं असेल तर त्यातून पनीर आहे ते सुद्धा चांगलं निघेल. मला जर भाजीसाठी पनीर वापरायचं असेल
तर तुम्ही म्हशीच्या दुधापासून पनीर बनवा, ते पण मस्त असं भरपूर असं पनीर निघेल त्यातून, कारण म्हशीचं दूध घट्ट असतं. म्हशीच्या दुधात भरपूर प्रमाणात फॅट असतात, त्यामुळे दुधापासून जे पनीर बनतं ते एकदम घट्ट, दाटसर आणि भरपूर असं पनीर निघतं. त्यामुळे पनीर पण मस्त मुलायम, मऊसूत असं बनेल. जर तुम्हाला रसगुल्ले बनवायचे असेल तर मग तुम्हाला गाईचं फुल फॅट दूधच वापरावं लागेल. हे बघा किती मस्त असं पनीर बनलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे, त्यात मॉइश्चरसुद्धा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पनीर बनवलं तर ते पनीर आहे ते एकदम छान होईल, सॉफ्ट एकदम होईल. तर तुम्ही बनवून बघा. तुम्ही जरी कच्चा जरी पनीरचे तुकडे पाण्यात टाकले आणि हवाबंद डब्यात ठेवले तरीसुद्धा छान पनीर 8 दिवस टिकतो. आणि हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. 2 दिवसांनी त्याचं पाणी चेंज करायचं आहे, नाहीतर ते पाणी चिकट होतं आणि पनीर पण खराब होतो. अशा पद्धतीने तुम्ही पनीर बनवलं तर ते पनीर आहे ते एकदम छान होईल, सॉफ्ट एकदम होईल. तर तुम्ही बनवून बघा. बघा किती मस्त असं शेप आलेला आहे या पनीरला. तर तुम्ही पण घरच्या घरी असं, आता मी कट करून दाखवलं आहे. तर हे बघा किती मस्त असं पनीर बनलेलं आहे, सॉफ्ट एकदम बाजारसारखं पनीर बनवू शकताय. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.